नमस्कार मित्रांनो, अ पर्पल हॅट यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज सगळ्यात सोपा पार्ट बघणार आहे आणि एक ट्रिक सांगणार तुम्हाला. एकदम इंटरेस्टिंग ट्रिक आहे. ठीक आहे, लक्ष द्यायचं फक्त. आजचा व्हिडिओ फार खतरनाक होणार आहे. ठीक आहे, फक्त लक्ष द्यायचं. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट 100% करायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट लक्ष द्या. आज मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. कुठल्या युनिटची ट्रिक आहे ती? फोरियर सिरीजची ट्रिक आहे. कसली सिरीज ट्रिक आहे? फोरियर सिरीजची ट्रिक आहे. ठीक आहे, नेक्स्ट. आता फोरियर सिरीज मध्ये आपण भरपूर व्हिडिओ बघितले असतील. बेसिक फॉर्म्युलाचा एक व्हिडिओ बघितला असेल. ठीक आहे, नेक्स्ट. त्याच्यानंतर इवन ऑडचा एक व्हिडिओ बघितला असेल. त्याच्यानंतर काही व्हॅल्यू आपण सॉल्व्ह केलं होतं त्याचा व्हिडिओ बघितला असेल. ठीक आहे, एक मिनिट. त्याचा व्हिडिओ बघितला असेल. त्याच्यानंतर ऍडव्हान्स यू इंटू व्ही रूलचा एक व्हिडिओ बघितला असेल. ठीक आहे, नेक्स्ट. खूप लोकांना ऍडव्हान्स यू इंटू व्ही रूल सॉल्व्ह करायला फार अवघड जातं. ठीक आहे, आज मी त्याच्यामध्येच ऍडव्हान्स यू इंटू व्ही रूल मध्ये सगळ्यात सोपी ट्रिक सांगणार आहे. ठीक आहे, आतापर्यंत तुम्ही ती ट्रिक ऐकलेली नसेल. लक्ष द्यायचं आता इकडे. कशी ट्रिक आहे? एक शब्द लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, नेक्स्ट. एक जाहिरात यायची आमच्या वेळेला. आता तुमच्या वेळेला नाही येत जास्त जाहिरात. वेगवेगळ्या जाहिरात असतात. एक पेप्सीची जाहिरात यायची आणि त्याच्यामध्ये एक शब्द होता, दिल मांगे मोर. कुठला शब्द होता? दिल मांगे मोर. मी इकडे लिहिणार आहे. कुठला शब्द आहे? दिल मांगे मोर. मी इकडे लिहितो बघा. दिल मांगे मोर. दिल मांगे मोर. दिल मांगे मोर. कुठला शब्द होता? दिल मांगे मोर. ठीक आहे, नेक्स्ट. आता हा मी जो दिल आहे याच्यावरती विचार करणार आहे. ठीक आहे, मी इकडे दिलचं काय लिहितो बघा. DIL लिहितो. काय लिहिलं? DIL लिहिलं. काय लिहिलं? DIL लिहिलं. दिलचं काय लिहिलं? DIL लिहिलं. क्लिअर इथपर्यंत? नेक्स्ट. आता याच्यातले फक्त दोन शब्द घ्यायचे. एक घ्यायचा D आणि एक घ्यायचा I. क्लिअर इथपर्यंत? नेक्स्ट. D म्हणजे काय असतो? डेरिव्हेटिव्ह असतो. आणि I म्हणजे काय असतो? इंटिग्रेशन असतो. क्लिअर इथपर्यंत? आणि ह्या कन्सेप्टला आपण डायरेक्टली कन्सेप्ट म्हणणार आहे, दिल मांगे मोर. आता मी तुम्हाला तुम्हाला कोणी विचारलं फोरियर सिरीजचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेतलेला आहे. ठीक आहे, बाय पार्ट्स नाही वापरायचा. मग काय वापरायचं? दिल मांगे मोर कन्सेप्ट वापरायचा. काय वापरायचा? दिल मांगे मोर कन्सेप्ट वापरायचा. किती सोपं आहे बघायचं इकडे. किती सोपं आहे बघायचं इकडे. आता दिल मांगे मोर कन्सेप्ट कसं वापरायचं? सपोज असं एक्झाम्पल आलं तुम्हाला. असं एक्झाम्पल आलं, इंटिग्रेशन ऑफ x cos ऑफ nx dx. तुम्हाला हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं आहे. क्लिअर इथपर्यंत? हे इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं आहे. परत रिपीट. दिल शब्द घेतला आपण, बरोबर आहे. D ला काय म्हणायचं? डेरिव्हेटिव्ह म्हणायचं. I ला काय म्हणायचं? इंटिग्रेशन म्हणायचं. परत रिपीट. D ला काय म्हणायचं? डेरिव्हेटिव्ह. I ला काय म्हणायचं? इंटिग्रेशन. ठीक आहे, नेक्स्ट. मग मी काय करणार इकडे? आपण तिकडे एक व्हिडिओ बघितला असेल, ऍडव्हान्स यू इंटू व्ही रूल वापरला असेल. तुम्हाला पुस्तकामध्ये पण ऍडव्हान्स यू इंटू व्ही रूल सांगितलेलं आहे. कॉलेजमध्ये पण ऍडव्हान्स यू इंटू व्ही रूल सांगितलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट. आज मी इकडे वेगळा रूल सांगतोय बघायचं. वेगळी ट्रिक सांगतोय बघायचं. किती सोपं आहे बघायचं. या x ला काय म्हणायचं असतं? D म्हणायचं असतं. x ला काय म्हणायचं? D म्हणायचं. आणि या cos nx ला म्हणायचं I. cos nx ला काय म्हणायचं? I म्हणायचं. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला लिहिता येईल. आता मी इकडे D लिहिणार आहे आणि इकडे लिहिणार आहे I. इकडे काय लिहिणार आहे? I लिहिणार आहे. ठीक आहे, इकडे लिहिणार आहे D, इकडे लिहिणार आहे I. आता D बघा. D काय आहे? X आहे. मी X लिहिला. चला, D म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह. X जसाच्या तसा लिहिला. क्लिअर? X चा डेरिव्हेटिव्ह करा. X चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 असतो. X चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 असतो. 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 0 येतो. 1 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 0 येतो. एकदम सिंपल. परत रिपीट. याला D म्हटलं, याला I म्हटलं. D इज इक्वल टू लिहिला, x लिहिला, बरोबर. D काय आहे? x आहे. x लिहिला. नेक्स्ट. x चा डेरिव्हेटिव्ह केला. x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1 असतो. परत 1 चा डेरिव्हेटिव्ह केला, काय येतो? 0 येतो. क्लिअर इथपर्यंत क्लिअर झालं असेल. आता पुढे ह्या I जसं तुम्ही D जसं तसा लिहिला तसा I नाही लिहायचा. I चं काय करायचंय? इंटिग्रेशन करायचंय. लगेच पहिल्याच टर्मला I चं काय करायचंय? इंटिग्रेशन करायचंय. चला सांगा, तुम्ही सांगायचंय. cos चं इंटिग्रेशन काय असतं? साइन. cos चं इंटिग्रेशन काय असतं? साइन. cos चं इंटिग्रेशन काय असतं? साइन. मग इकडे लिहा. काय लिहायचं सांगा? साइन nx अपॉन x चा कोएफिशिएंट किती? n. झालं इंटिग्रेशन.
परत रिपीट स्टेटमेंट. जसं तुम्ही हा डी जसाच्या तसा लिहिला पहिल्या टर्मला, तसं इकडे आय जसाच्या तसा नाही लिहायचा. आय म्हणजे इंटिग्रेशन करून लिहायचा. क्लिअर इथपर्यंत पहिल्या टर्मला. चला पुढे. याच्यानंतर काय करायचं असतं, याचं इंटिग्रेशन इथं लिहायचं असतं, याचं इंटिग्रेशन इथं लिहायचं असतं. चला साइनचं इंटिग्रेशन कोण सांगतो? साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस ऑफ एन एक्स अपॉन हा एन होता, परत एक एन ऍड झाला. ठीक आहे. नेक्स्ट काय झालं? एन स्क्वेअर झालं. इतकं सिंपल आहे. ठीक आहे. नेक्स्ट. आणि इथं 0 आलेला आहे, त्याच्यामुळे समोर इंटिग्रेशन करायचा विषय नाही, इंटिग्रेशन करायचं नाही. जिथं 0 येतो ना डेरिव्हेटिव्ह ऍट द एंड, तिथं त्याच्या समोर इंटिग्रेशन करायचं नाही. क्लिअर इथपर्यंत? कारण ते 0 into a काय होणार आहे? 0 होणार आहे. इथपर्यंत समजलं? नेक्स्ट. आता काय करायचं, काय लक्षात ठेवायचं बघा. याला साइन कंपल्सरी असतं प्लस साइन, याला कुठलं साइन असतं? प्लस साइन असतं. याला कुठलं साइन असतं? मायनस साइन असतं. क्लिअर इथपर्यंत? याला प्लस साइन, याला मायनस साइन, इकडे कुठलं साइन? प्लस साइन. परत जर अजून टर्म असत्या तर कुठलं? मायनस, त्याच्यानंतरची टर्म प्लस, त्याच्यानंतर मायनस, त्याच्यानंतर प्लस. क्लिअर इथपर्यंत? ठीक. नेक्स्ट. चला आता हे कसं लिहायचं? कसं लिहायचं? इज इक्वल टू, याचं आपण इंटिग्रेशन सॉल्व्ह केलेलं आहे. ऍडव्हान्स u into v रूल वापरतात तिकडे, पण आपल्याला तो लक्षात ठेवायचा, परत त्याच्यानुसार करायचं फार डिफिकल्ट आहे. मग मी त्याच्यासाठी तुम्हाला ट्रिक सांगतोय. कुठली ट्रिक आहे? दिल मांगे मोर. दिल मांगे मोर मधलं काय लक्षात ठेवायचं आहे? फक्त दिल लक्षात ठेवायचं आहे. दिल मधलं काय लक्षात ठेवायचं आहे? डी आय लक्षात ठेवायचं आहे. डी आय. डी म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह. आय म्हणजे काय? इंटिग्रेशन. क्लिअर इथपर्यंत? चला पुढे. पुढे काय करायचं आता? स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचं. काय घ्यायचं? स्क्वेअर ब्रॅकेट. कंपल्सरी स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचं. ठीक आहे. नेक्स्ट. आणि या दोघांची मल्टिप्लिकेशन करायची. या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. क्लिअर इथपर्यंत? आणि यांच्या सुरुवातीला साइन कुठला आहे? प्लस. पण प्लस साइन आपण लिहित असतो का? नाही लिहित. क्लिअर? सुरुवातीच्या टर्मला प्लस साइन लिहित नाही. मग मी काय लिहिणार? डायरेक्टली एक्स लिहिणार. एक्स लिहिला. क्लिअर इथपर्यंत? चला पुढे. त्याला मल्टिप्लाय काय करायची? ही पहिली टर्म करायची, मग ती मी ब्रॅकेट मध्ये लिहितो. सांगा साइन काय लिहिणार? साइन एन एक्स अपॉन एन. एकदम सिंपल. ब्रॅकेट कंप्लीट. चला कुठला साइन? मायनस साइन. मायनस साइन द्या. चला पुढे काय? 1. हे बघा 1 लिहिला छोट्याशा ब्रॅकेट मध्ये. त्याला मल्टिप्लाय काय? इथं जे इंटिग्रेशन आलेले ते सांगा काय लिहिणार? मायनस कॉस ऑफ एन एक्स अपॉन एन स्क्वेअर. ब्रॅकेट कंप्लीट. एकदम सिंपल. चला पुढे. 0 into a काय होणार? 0. मग पुढे लिहायची गरज आहे का? नाही. इथं स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट झाली. ठीक. इतकं सोपं आहे. म्हणजे तुम्हाला ऍडव्हान्स u into v रूल वापरायची गरज नाही. क्लिअर इथपर्यंत? चला पुढचा प्रॉब्लेम. सपोज मी दुसरा प्रॉब्लेम असा घेतला. इंटिग्रेशन ऑफ x स्क्वेअर cos ऑफ n x dx. कुठलाही u into v रूल, ऍडव्हान्स u into v रूल किंवा कुठलाही u into v रूल तुम्ही या ट्रिकने कंपल्सरी सॉल्व्ह करू शकता. कशाने सॉल्व्ह करू शकता? या ट्रिकने कंपल्सरी सॉल्व्ह करू शकता. कुठली ट्रिक? याला कुठली ट्रिक नाव दिलं आपण? दिल मांगे मोर. कुठली ट्रिक आहे? दिल मांगे मोर. ठीक आहे. नेक्स्ट. दिल मांगे मोर मधला कुठला घ्यायचा? फक्त शब्द दिल घ्यायचा. दिल मधला काय घ्यायचा? फक्त डी आय घ्यायचा. डी म्हणजे काय? डेरिव्हेटिव्ह. आय म्हणजे काय? इंटिग्रेशन. क्लिअर इथपर्यंत? चला पुढचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. सांगा तुम्ही सांगणार आहे एक्स स्क्वेअर ला काय म्हणायचं? डी म्हणायचं. आय ला काय म्हणायचं? आय म्हणायचं. सॉरी कॉस ला काय म्हणायचं? आय म्हणायचं. क्लिअर. नेक्स्ट. मी पहिल्यांदा डी घेणार. डी पुढे काय लिहिणार? आय लिहिणार. क्लिअर. नेक्स्ट. तुम्ही सांगायचं आहे इथं डी लिहिला, इथं आय लिहिला. पुढे डी ऍज इट इज लिहितो आपण. डी काय? एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर ऍज इट इज लिहिला. क्लिअर. याच्यानंतर काय करायचं? याचा डेरिव्हेटिव्ह. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 2x येतो. 2x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 2 येतो. 2 चा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 0 येतो. एकदम सोपं. डी ऍज इट इज लिहिलेलं आहे बघा. तसं आय नाही ऍज इट इज लिहायचं आहे. आयचं इंटिग्रेशन करून लिहायचं आहे. आय म्हणजे काय? इंटिग्रेशन. मग चला कॉसचं इंटिग्रेशन काय येतं सांगा? कॉसचं इंटिग्रेशन काय येतं? साइन nx अपॉन n. एकदम सिंपल. तसंच याचं इंटिग्रेशन इथं लिहायचं, याचं इंटिग्रेशन इथं लिहायचं. चला साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस ऑफ nx अपॉन n होता, परत इथे ऍड झाला n स्क्वेअर. इतकं सिंपल आहे. चला परत याचं इंटिग्रेशन इकडे लिहायचंय. कुठलं साइन? तसंच. मायनस साइन तसंच. कॉसचं इंटिग्रेशन साइन nx अपॉन सांगा n स्क्वेअर होता, परत इथे ऍड झाला n क्यूब. एकदम सिंपल. आणि पुढे इथं 0 आलेला आहे म्हणजे इकडे लिहायचं का इंटिग्रेशन? नाही लिहायचं. कारण इथं जरी इंटिग्रेशन केलं
केलं तुम्ही 0 इंटू ते काय होऊन जाणार आहे 0 होऊन जाणार आहे, त्याच्यामुळे टाइम वेस्ट नाही करायचं. चला तुम्ही सांगणार आहे याला साइन कुठलं असतं प्लस साइन असतं, याला साइन कुठलं असतं मायनस साइन असतं, याला साइन कुठलं असतं प्लस साइन असतं, याला साइन कुठलं असतं मायनस साइन असतं. इथं जर अजून एक टर्म असती तर प्लस साइन, त्याला परत एक टर्म असती तर मायनस साइन. क्लिअर इथपर्यंत फार सोपं आहे. नेक्स्ट चला तुम्ही सांगायचं आहे इज इक्वल टू काय घ्यायचं स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचं. या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि वरती जे साइन लिहिलेले ते साइन मध्ये ऍड करत चालायचे. चला कोण सांगतं सुरुवात कशाने प्लस साइन, प्लस लिहित असतो का आपण सुरुवातीला नाही लिहित, मग तो लिहित नाही मी. चला काय लिहिणार डायरेक्टली एक्स स्क्वेअर लिहिणार, एक्स स्क्वेअर लिहिणार. हे कशामध्ये लिहायचं छोट्याशा ब्रॅकेट मध्ये लिहायचं. सांगा काय लिहिणार साइन nx अपॉन n. या दोघांचं मल्टिप्लिकेशन बोललो होतो तुम्हाला, हे बघा मल्टिप्लिकेशन. चला कुठलं साइन मायनस साइन, हे बघा मायनस साइन. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचंय काय तसाच 2x तसाच. नेक्स्ट याला छोट्या ब्रॅकेट मध्ये हे त्याला मल्टिप्लाय. सांगा काय लिहिणार मायनस कॉस ऑफ nx अपॉन n स्क्वेअर ब्रॅकेट कॉम्प्लीट. एकदम सिंपल. चला तुम्ही सांगायचंय याने याला मल्टिप्लाय करायचं, मध्ये साइन कुठलं प्लस. सांगा काय तसाच 2 तसाच इन ब्रॅकेट काय तसाच मायनस साइन nx अपॉन काय लिहिणार n क्यूब लिहिणार ब्रॅकेट कॉम्प्लीट. या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन हे बघा इथं दाखवलेलं आहे. नेक्स्ट याच्यानंतर तुम्ही सांगायचंय 0 इंटू ए काय होऊन जाणार 0 होऊन जाणार. ते लिहायची गरज आहे का नाही. इकडे काय करायचं स्क्वेअर ब्रॅकेट कॉम्प्लीट करायचं. इतकं सोपं आहे. याच्यानंतर काय करायचं असतं इथं लिमिट दिलेलं असतं, ते लिमिट इथं लिहायचं असतं. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ही ट्रिक वापरायची. दिल मागे मोर एकदम सिंपल ट्रिक आहे. क्लिअर. नेक्स्ट मी 2 एक्झाम्पल दाखवले, अजून एक्झाम्पल दाखवतो. लक्ष द्यायचं फक्त इकडे तुमच्या समोर मी अजून एक्झाम्पल लिहितो, अजून एक्झाम्पल लिहितो. चला तुम्ही सांगणार आहे मला, तुम्ही सांगणार आहे आता. लक्ष द्या प्रॅक्टिस झालेली तुमची, समजलेली आहे तुम्हाला फॉर्म्युला. आता ना तुम्ही सॉल्व्ह करायचंय बघा कसं तुम्ही सॉल्व्ह करायचंय, कसं सॉल्व्ह करायचं बघा, कसं सॉल्व्ह करायचं बघा. तिसरा प्रॉब्लेम सपोज सॉल्व्ह इंटिग्रेशन ऑफ x क्यूब sin nx dx. याला फक्त लिमिट असतं, लक्षात ठेवा. फोरियर सिरीज मध्ये याला लिमिट असतं. मी हे तुम्हाला बेसिक सांगतोय. हे जर क्लिअर असेल तर तुम्ही कुठलाही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता दिल मागे मोर ट्रिकने. क्लिअर. नेक्स्ट चला आता तुम्ही सांगायचं आहे x क्यूब ला काय म्हणायचं d म्हणायचं, sin nx ला काय म्हणायचं i म्हणायचं. एकदम सिंपल. d लिहा i लिहा. d जसाच्या तसा लिहायचा असतो x क्यूब लिहिला. d चा पहिले डेरिव्हेटिव्ह करून घ्यायचा. सांगा x क्यूब चा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर, 3x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 6x, 6x चा डेरिव्हेटिव्ह 6, 6 चा डेरिव्हेटिव्ह 0. एकदम सोपं. चला i जसाच्या तसा लिहायचं आहे का नाही, i चं इंटिग्रेशन करून लिहायचं इकडे. सांगा sin चं इंटिग्रेशन काय असतं मायनस कॉस ऑफ nx अपॉन n. एकदम सिंपल. परत याचं इंटिग्रेशन इथं लिहायचंय, याचं इंटिग्रेशन बघा मी याचं इंटिग्रेशन इथं लिहिलं, याचं इंटिग्रेशन इथं लिहायचंय. लिहावर तिकडे सांगा कुठलं साइन तसंच मायनस साइन तसंच. कॉस चं इंटिग्रेशन साइन nx अपॉन n स्क्वेअर. इथं एक n होता परत एक n ऍड झाला n स्क्वेअर झाला. चला पुढे याचं इंटिग्रेशन इथं करायचंय. कुठलं साइन तसंच मायनस साइन तसंच. साइनचं इंटिग्रेशन काय असतं मायनस कॉस, परत मायनस येतोय ब्रॅकेट घ्या मायनस कॉस ऑफ nx अपॉन n स्क्वेअर होता परत एक n ऍड झाला n क्यूब ब्रॅकेट कॉम्प्लीट. इतकं सिंपल. क्लिअर. चला परत याचं इंटिग्रेशन समोर घ्यायचंय. मायनस मायनस काय होणार प्लस होणार. कॉसचं इंटिग्रेशन काय साइन nx अपॉन n क्यूब होता n रेस टू 4 झाला. आणि कोण सांगतं 0 आलेला आहे पुढे इंटिग्रेशन घ्यायची गरज आहे का नाही, इथं थांबायचं. चला तुम्ही सांगणार आहे इथे साइन कुठलं असतं प्लस साइन असतं, इथे साइन कुठलं असतं मायनस साइन असतं, इथे कुठलं साइन प्लस साइन, इथे कुठलं साइन मायनस साइन, इथे कुठलं साइन प्लस साइन. याच्यानंतर काय करायचं असतं स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचं असतं. क्लिअर. नेक्स्ट या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि मध्ये हे जे वरती साइन लिहिले ते मध्ये टाकून द्यायचे फक्त. चला तुम्ही सांगणार आहे कुठलं साइन प्लस, प्लस सुरुवातीला लिहित असतो आपण नाही लिहित, मग डायरेक्टली काय लिहायचं x क्यूब लिहायचं. ब्रॅकेट घ्यायचं. सांगा मायनस कॉस ऑफ nx अपॉन n ब्रॅकेट कंप्लीट.
सांगा कुठलं साइन मायनस साइन काय लिहिणार तसंच 3x स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इन ब्रॅकेट मायनस साइन nx अपॉन n स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. चला कुठलं साइन प्लस साइन याने मल्टिप्लाय करायचं काय तसंच 6x तसंच क्लिअर इन ब्रॅकेट मायनस मायनस काय होणार प्लस मग मी तर प्लस लिहिणार काही इथं जर फक्त मायनस असतं तर मायनस लिहिलं असतं. चला काय लिहिणार सांगा cos ऑफ nx अपॉन n क्यूब ब्रॅकेट कंप्लीट. तुम्ही सांगायचंय पुढे कुठलं साइन मायनस साइन काय 6 पुढे याला मल्टिप्लाय काय छोट्याशा ब्रॅकेट मध्ये साइन nx अपॉन n रेज टू 4 ब्रॅकेट कंप्लीट. तुम्ही सांगायचंय पुढे साइन कुठलं प्लस पण अंदाज घ्यायचा आहे 0 into a काय होऊन जाणार आहे 0 होऊन जाणार लिहायची गरज आहे का नाही मग इथं स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. याच्यानंतर काय करायचं असतं इथं लिमिट दिलेलं असतं काय दिलेलं असतं लिमिट अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट आणि साइनच्या सगळ्या व्हॅल्यू काय असतात 0 असतात. साइनच्या सगळ्या व्हॅल्यू काय असतात 0 असतात ते मी एका व्हिडिओ मध्ये सांगितलेलं तुम्हाला येते लक्षामध्ये. हा कितवा प्रॉब्लेम घेतला तिसरा प्रॉब्लेम. सपोज चौथा प्रॉब्लेम असा आला कुठला चौथा प्रॉब्लेम असा आला मी इकडे लिहितो चौथा प्रॉब्लेम असा आला लक्ष द्यायचं फार सोपं आहे चौथा प्रॉब्लेम असा आला लक्ष द्यायचं चौथा प्रॉब्लेम असा आला इंटिग्रेशन ऑफ पाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट cos ऑफ nx dx असा प्रॉब्लेम आला. फार सोपं आहे. तसंच कोण सांगतं हे इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह करायचं ऍडव्हान्स युनिट रूल वापरायचा का नाही कुठली ट्रिक वापरायची दिल मांगे मोर. कुठली ट्रिक वापरायची दिल मांगे मोर. चला दिल मांगे मोर मधलं काय घ्यायचंय फक्त दिल घ्यायचंय. दिल सगळ्यांना माहित आहे ठीक आहे दिल सगळ्यांना माहित आहे मग फक्त दिल घ्यायचंय. दिल मधला काय घ्यायचंय फक्त डी घ्यायचंय आणि आय घ्यायचंय ठीक आहे. नेक्स्ट चला याला काय म्हणायचं या ब्रॅकेटला डी म्हणायचं याला काय म्हणायचं आय म्हणायचं. फार सोपं आहे. डी घ्या डी काय आहे सांगा डी ऍज इट इज लिहायचा असतो आणि आय इकडे आय म्हणजे इंटिग्रेशन करून लिहायचं असतं. सांगा डी काय लिहिणार पाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी जसंच्या तसा लिहिणार. चला या डी चे डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका. चला तुम्ही सांगायचं इथे एक्स आहे का नाही म्हणजे हा काय झाला कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0 असतो. हे बघा 0 लिहिलं. मायनस एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x लिहिलं. फार सोपं आहे. 0 लिहायची गरज नाही पुढे बरोबर -2x चा डेरिव्हेटिव्ह -2 आला -2 लिहिलं. पुढे -2 चा डेरिव्हेटिव्ह तर x च उरला नाही डेरिव्हेटिव्ह काय येणार 0 येणार. फार सोपं आहे. हे डेरिव्हेटिव्ह कसे करायचे याचा पण एक व्हिडिओ बनवलेला आहे. फोरियर सिरीज मध्ये बेसिक डेरिव्हेटिव्हज कसे असतात बेसिक इंटिग्रेशन कसे असतात क्लिअर इथपर्यंत आणि त्याच्यानंतर ही ट्रिक सांगतोय तुम्हाला. कुठली ट्रिक दिल मांगे मोर. कुठली ट्रिक दिल मांगे मोर. चला तुम्ही सांगायचंय कसलं इंटिग्रेशन घ्यायचंय डी जसाच्या तसा घेतला आय चं इंटिग्रेशन करून इथं लिहायचंय पहिल्या टर्म. चला कॉस चं इंटिग्रेशन सांगा कॉस चं इंटिग्रेशन sin nx अपॉन n. फार सोपं आहे. परत याचं इंटिग्रेशन इथे घ्यायचंय सांगा sin चं इंटिग्रेशन काय मायनस कॉस ऑफ nx अपॉन n होता परत n ऍड झाला n स्क्वेअर. एकदम सोपं. चला याचं इंटिग्रेशन इथे घ्यायचंय सांगा कुठलं साइन मायनस कॉस चं इंटिग्रेशन काय sin nx अपॉन n स्क्वेअर होता परत n ऍड झाला n क्यूब. याच्यानंतर इंटिग्रेशन घ्यायची गरज आहे का नाही का नाही तर वरती काय आलेलं आहे 0 आलेलं आहे. मग इंटिग्रेशन घ्यायला टाइम नाही घालवायचा. चला तुम्ही सांगणार आहे काय करायचं स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचं. त्याच्या आधी इथे साइन कुठलं असतं प्लस साइन असतं इथे कुठलं मायनस इथे कुठलं प्लस इथे कुठलं मायनस. फार सोपं. स्टार्टिंगचं प्लस साइन लिहित असतो का आपण नाही. चला पाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर कशामध्ये लिहा छोट्याशा ब्रॅकेट मध्ये पाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इन ब्रॅकेट या दोघांचं मल्टिप्लिकेशन ना सांगा काय लिहिणार साइन nx अपॉन n जसंच्या तसा या दोघांचं मल्टिप्लिकेशन दाखवलेलं. कुठलं साइन मायनस साइन. चला पुढे काय लिहिणार 0 - 2x म्हणजे काय असतो -2x असतो.
ब्रॅकेट कंप्लीट. इन ब्रॅकेट काय देणार सांगा, मायनस कॉस ऑफ nx अपॉन n स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट. तुम्ही सांगायचं कुठलं साइन, प्लस साइन, प्लस साइन काय तसाच, -2 तसाच. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये मायनस साइन nx अपॉन n क्यूब ब्रॅकेट कंप्लीट. तुम्ही सांगायचं पुढे 0 * a सगळं काय होऊन जाणार 0. पुढे लिहायचं का नाही, पुढे काय लिहायचं, स्क्वेअर ब्रॅकेट लिहायचं. आणि इकडे काय असणार, लिमिट असणार, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. चला चौथा प्रॉब्लेम नंबर. पाचवा प्रॉब्लेम फार सोपा आहे. पाचवा प्रॉब्लेम, इंटिग्रेशन ऑफ πx - x² cos ऑफ n πx dx. फार सोपं, एकदम सिंपल. चला तुम्ही सांगायचंय, मी नाही सांगणार, तुम्ही सांगायचंय. काय लिहिणार सांगा, याला काय लिहायचं, d लिहायचं, याला काय लिहायचं, i लिहायचं. फार सोपं आहे. पुढे तुम्ही सांगणार d लिहिला, i लिहिला, काय जसंच्या तसं लिहायचं असतो, d πx - x². चला d चा पहिले काय करून घ्यायचं, डेरिव्हेटिव्ह करून घ्यायचा. πx चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, π मायनस x² चा डेरिव्हेटिव्ह 2x. पाय चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस 2x चा डेरिव्हेटिव्ह 2. 0 - 2 चा डेरिव्हेटिव्ह x राहिलेला आहे इकडे, नाही डेरिव्हेटिव्ह काय झाला, 0 झाला. फार सोपं आहे. चला तुम्ही सांगायचंय i जसंच तसं घ्यायचंय का नाही, i चं इंटिग्रेशन करून लिहायचंय पहिल्या क्रमांकावर. चला कॉस चं इंटिग्रेशन कोण सांगतं, कॉस चं इंटिग्रेशन sin n πx अपॉन x चा कोएफिशिएंट n π. एकदम सिंपल. चला याचं इंटिग्रेशन समोर लिहायचं, sin चं इंटिग्रेशन मायनस कॉस ऑफ n πx अपॉन n π होता, परत n π ऍड झाला, n² π². याचं इंटिग्रेशन समोर लिहायचंय, कुठलं साइन तसंच, मायनस साइन तसंच. कॉस चं इंटिग्रेशन sin n πx अपॉन n² π² होता, परत त्याच्यात एक ऍड झाला, n³ π³. एकदम सिंपल. आणि पुढे याचं इंटिग्रेशन घ्यायची गरज आहे का, नाही. का नाही, तर इथं वरती 0 आलेलं आहे, मग याचं इंटिग्रेशन घ्यायला टाइम नाही वेस्ट करायचा. कोण सांगतं, इथे साइन कुठलं असतं, प्लस साइन असतं, इथे कुठलं मायनस, इथे कुठलं प्लस, इथे कुठलं मायनस, त्याच्या पुढे कुठलं असणार, प्लस असतं. फार सोपं आहे. इज इक्वल टू तुम्ही सांगायचं काय घ्यायचंय, स्क्वेअर ब्रॅकेट घ्यायचं. कुठलं साइन, प्लस घ्यायचं, पण सुरुवातीला आपण प्लस लिहित असतो का, नाही. सांगा ब्रॅकेट मध्येच काय लिहायचं, πx - x² लिहायचं ब्रॅकेट कंप्लीट. इन ब्रॅकेट या दोघांचं मल्टिप्लिकेशन सांगा काय लिहिणार, sin n πx अपॉन n π ब्रॅकेट कंप्लीट. कुठलं साइन, मायनस साइन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन. चला ब्रॅकेट मध्ये π - 2x ब्रॅकेट कंप्लीट. इन ब्रॅकेट लिहा तिकडे मायनस कॉस ऑफ n πx अपॉन n² π² ब्रॅकेट कंप्लीट. नेक्स्ट तुम्ही सांगायचे कुठलं साइन, प्लस साइन. इन ब्रॅकेट 0 - 2 ब्रॅकेट कंप्लीट. इन ब्रॅकेट काय लिहिणार, मायनस साइन n πx अपॉन n³ π³ ब्रॅकेट कंप्लीट. आणि तुम्ही सांगायचं 0 * हे काय होऊन जाणार, 0. पुढे लिहायची गरज आहे का, नाही. इथंच काय करायचं, स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट करायचं. याच्यानंतर काय असतं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट असतं. काय असतं, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट असतं. इतकी सोपी ट्रिक आहे. मी तुम्हाला किती एक्झाम्पल सांगितले, 5 एक्झाम्पल सांगितले. तुम्ही अजून भरपूर एक्झाम्पल घ्यायचे, भरपूर एक्झाम्पल घरी सॉल्व्ह करून बघायचे. व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला भरपूर कन्सेप्ट क्लिअर झाले असतील. ऍडव्हान्स u * v रूल वापरायची गरज नाही. ठीक आहे. कुठली ट्रिक आहे, याला काय नाव दिलेलं आहे आपण, दिल मांगे मोर. कुठली ट्रिक आहे, दिल मांगे मोर. दिल मांगे मोर मधलं काय लक्षात ठेवायचं आहे, फक्त दिल लक्षात ठेवायचं आहे. दिल लक्षात ठेवलं त्याच्यातलं काय लक्षात ठेवायचं, फक्त d आणि i. d आणि i म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन. क्लिअर इथपर्यंत जमेल, हे सॉल्व्ह करता फार सोपं आहे. येते लक्षामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरायचं नाहीये. ठीक आहे. कुठलीही अडचण असेल, प्रॉब्लेम समजला नसेल, प्रॉब्लेम समजले असतील तरी सांगा मला तसं.
ठीक आहे. नेक्स्ट, सगळं कळवायचं आहे मला. प्रॉब्लेम जर समजला नसेल तसं कळवा, मी परत प्रॉब्लेम बनवणार, अजून प्रॉब्लेम घेणार आहे याच्यामध्ये काही, ठीक आहे, आणि व्हिडिओ बनवणार 100%. येते लक्षामध्ये, ठीक आहे. नेक्स्ट, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, ठीक आहे. जसं तुम्हाला समजलेली ही ट्रिक दिल मांगे मोर, तशीच ट्रिक सगळ्या पुणे युनिव्हर्सिटीच्या लोकांना किंवा पूर्ण सगळ्या लोकांना ही समजली पाहिजे, ठीक आहे. आणि त्यांना फुरियर सिरीज सॉल्व्ह करायला कमीत कमी 70% मदत होणार या दिल मांगे मोर. कारण तुम्ही काय करत असतात, ए नॉट ए एन बी एन फाइंड करत असतात, बरोबर आहे. त्याच्यामध्ये हे इंटिग्रेशन कंपल्सरी आहे. मग हे इंटिग्रेशन कसे सॉल्व्ह करायचे, तर बुक मध्ये, कॉलेजमध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे, ऍडव्हान्स यू इंटू व्ही रूल वापरा. यू तसाच v1 मायनस यू डॅश v2. ते डिफिकल्ट आहे जरा लक्षात ठेवायला, हे फार सोपं आहे बघा, लक्षात ठेवायला. येते लक्षामध्ये, पहिल्या टर्मला डी म्हणायचं, दुसऱ्या टर्मला आय म्हणायचं. डी जसं तसं लिहायचं पहिल्यांदा, याचा डेरिव्हेटिव्ह इथं लिहायचं, याचा डेरिव्हेटिव्ह इथं लिहायचं, याचा डेरिव्हेटिव्ह इथं लिहायचं. आयचं इंटिग्रेशन करून लिहायचंय पहिल्या टर्मला. याच आयचं इंटिग्रेशन केलं, इथं लिहिलं, याचं इंटिग्रेशन इथं, याचं इंटिग्रेशन इथं. याचं इंटिग्रेशन करायची गरज नाही कारण वरती 0 आलेलं आहे. स्क्वेअर ब्रॅकेट घेतला, इथं प्लस साइन, इथं मायनस साइन, इथं प्लस साइन, इथं मायनस साइन, पुढे प्लस साइन, तिथं पुढे मायनस साइन, असं येते लक्षामध्ये. आणि स्क्वेअर ब्रॅकेट केले, दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, या दोघांचं मल्टिप्लिकेशन, आणि वरती जे साइन लिहिलेले ते मध्ये मध्ये लिहिले. इथं प्लस साइन लिहायची गरज नाही, पहिली टर्म आहे. इथं मायनस साइन, हे बघा मायनस साइन, इथं प्लस साइन, हे बघा प्लस साइन, इथे मायनस साइन, तर पुढे 0 इंटू ते काय होऊन जातं 0, त्याच्यामुळे ते लिहिले. येते लक्षामध्ये, ठीक आहे. किती एक्झाम्पल सांगितलेले तुम्हाला, 5 एक्झाम्पल सांगितलेले, आणि तुम्ही ही ट्रिक जास्तीत जास्त वेळा सॉल्व्ह करून बघितली पाहिजे. हे 5 एक्झाम्पल ते इम्पॉर्टंट होते म्हणून मी लिहिलेले, ठीक आहे. अजून असंख्य प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघा, तुम्हाला 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. कुठल्या ट्रिकने, दिल मांगे मोर ट्रिक. येते लक्षामध्ये, ठीक आहे. व्हिडिओ समजला असेल, कन्सेप्ट समजले असतील तर लाईक करायला विसरायचं नाही, ठीक आहे. धन्यवाद.